गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। गेल्या काही काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे। आता आणखीन एक असाच धक्कादायक प्रकार समोर आलाय। सोशल मीडियावरील खून का बदला खून या स्टेटसमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे। पुंडलिक नगर परिसरात 8 दिवसापूर्वी झालेल्या रोहित मस्के हत्येनंतर बदला घेण्याचा इशारा देणारे स्टेटस ठेवणाऱ्या किशोर रावसाहेब हिवाळे वय वर्ष 24 याची तिघा सराईत गुन्हेगारांनी भरवस्तीत निर्गुण हत्या केली। ही घटना गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर घडले, त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे। गुरुवारी किशोर हिवाळे हा भाजी मंडई परिसरातील देशी दारूच्या दुकानाजवळ आला असताना दत्ता गणपत रोकडे तसेच शुभम सिद्धार्थ रणशूर आणि कांतीलाल भुईकळ हे तिघे तिथे उपस्थित होते। दत्ता रोकडेने किशोरला बोलावून घेत वाद घातला। वाद चिघळताच शुभम रणशूरने लोखंडी रॉडने हल्ला केला, तर रोकडेने चाकूचे सलग वार करत त्याला गंभीर जखमी केले। गजबजलेल्या ठिकाणी या हल्ल्यात किशोर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर तसेच उपनिरीक्षक अर्जुन कदम आणि राजेंद्र साळुंके यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी दत्ता गणपत रोकडे वय वर्ष 38 याच्यासह शुभम रणशूर आणि कांतीलाल भुईगळ यांना अटक केली। रोकडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनासह 7 गुन्हे दाखल आहेत। तसेच तो व्यापाऱ्यांकडून शस्त्राचा धाक दाखवून फोनपेच्या माध्यमातून खंडणी उकळत असल्याची माहिती समोर आली आहे। या हत्येमागे अपमानाचा बदला आणि गँगवॉरची पार्श्वभूमी असल्याचे तपासात उघड झाले आहे। सकाळी जालना रोडवरील एका कापड दुकानात रोकडे आणि किशोर यांच्यात शाब्दिक वाद झाला होता। त्यावेळी किशोरने रोकडेला ढकलल्याने तो खाली पडला होता। या अपमानाचा राग मनात ठेवून आणि किशोरने सोशल मीडियावर ठेवलेल्या चितावणीखोर स्टेटसमुळे संतप्त झालेल्या आरोपीने त्याला दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून नियोजनपूर्वक त्याची हत्या केल्याचं समोर आलंय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।